भरारी सोशल फाउंडेशन तर्फे ज्योतिनगर येथील बेसा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली। यामध्ये विविध प्रकारचे नृत्य करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते या ज्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला त्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर अनुराधा बेले, धनराज बडोले, डॉक्टर जयंत जांभूळकर, डॉक्टर शुभम इंगळे, भगवान भोंडे, ॲडव्होकेट सुजाता वालदेकर, लक्ष्मण बागडे, माधवी राजूरकर, वैशाली रोकडे, आशिष रोकडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। मान्यवरांनी सांगितले की आजचा समाज व्यसनाधीन होत आहे, त्यामुळे महापुरुषांच्या विचारांची गरज आहे। सावित्रीबाई फुलेंनी महिलांकरिता अपमान सहन करून शिक्षण दिले व आज महिला मोठ्या मोठ्या हुद्द्यावर पोहोचल्या। त्यांच्या विचारांची गरज असून ते विचार अंमलात आणले पाहिजे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले। या सर्वांच्या स्वप्नांना भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करून आपल्याला न्याय व अधिकार देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम अभिवादन करते। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सुरेंद्रजी बानाईत सर, आपल्या या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते डॉक्टर अनुराधाताई बेले, डॉक्टर शुभम इंगळे सर, प्राध्यापक डॉक्टर जयंत जांभूळकर सर, लक्ष्मणजी बागडे सर, सन्माननीय धनराज बडोले सर, सन्माननीय उपाध्याय सर, माधवी राजूरकर मॅम आणि संपूर्ण भरारी सोशल फाउंडेशनची टीम आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सावित्रीबाईंचा विचार आपण सगळ्यांच्या भाषणातून आणि त्यांनी केलेल्या संभाषणातून समजून घेतलाय, पण खऱ्या अर्थाने जर सावित्रीबाईंना समजून घ्यायचं असेल तर सावित्रीबाई ज्या कालखंडात ज्यांनी खऱ्या अर्थाने जीवन जगल्या त्या कालखंडाचा आपल्याला अभ्यास असणे, ती परिस्थिती जर आपण समजून घेतली तर खऱ्या अर्थाने आपण सावित्रीबाईंना समजू शकतो असं मला वाटतं। तो पेशवाईचा कालखंड होता। स्त्री जन्माला येणंही पाप समजलं जायचं आणि अवघ्या 4 ते 5 वर्षाची मुलगी झाली की तिचं लग्न एका म्हाताऱ्या माणसाशी लावून दिलं जायचं। ते म्हातारं कधी गचकेल्याचा अंदाज नव्हता आणि कधी तो समजा मरण पावला तर त्याच्या मरणासोबतच तिला सती जावं लागायचं। इतकी क्रूर प्रथा त्या काळी होती आणि शिक्षणाची तर अजिबात कुठेच काही स्थान नव्हतं। स्त्री शिक्षणाला कुठेच काही स्थान नव्हतं। स्त्रीला शिक्षणाचा अधिकार का नाकारण्यात आला? कारण इथल्या कर्मठ लोकांना असं वाटत होतं की स्त्री जर शिकली तर ती अख्ख्या समाजाला समोर नेऊ शकते आणि कुठेतरी तिचे पाय हे मागे खेचण्याचं काम इथल्या कर्मठ लोकांनी केलं होतं। आणि म्हणून महिला तर सबला झाली तर कर्मठ लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही। फक्त याच विचारसरणीपोटी स्त्रीला त्या काळी शिक्षण दिलं गेलं नाही, परंतु सावित्रीबाई फुले या त्या कालखंडात सुद्धा त्या परिस्थितीवर मात करून सुद्धा त्यांनी स्त्रीय शिक्षणाला सुरुवात केली आणि त्या शिक्षणाकरिता महात्मा फुलेंनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद दिला। आणि म्हणून आज ही सुजाता वालदेकर तुमच्या समोर ॲडव्होकेट सुजाता वालदेकर म्हणून उभी आहे। ती फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुलेंची कृपा आहे, ती फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुलेंचा आशीर्वाद आहे।